नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे छानशी गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे खणखणीत मोबदला. ही गोष्ट आहे राजा बिरबलाच्या चातुर्याची. तुम्हाला माहिती आहे बिरबल कोण होता? हो, राजा बिरबल हा बादशाह अकबराच्या दरबारातला नवरत्नांपैकी एक. अत्यंत चतुर, हजरजबाबी आणि न्यायी म्हणून बिरबल विख्यात होता. एके दिवशी सकाळी राजा बिरबल दरबारात जाण्यासाठी निघाला होता. घोड्यावर बसून आग्र्याच्या बाजारातून रपेट करीत करीत तो दरबाराच्या दिशेने जात होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला जमलेल्या लोकांच्या गर्दीकडे त्याचं लक्ष गेलं. काय घडलंय ते पाहूया तरी, असा विचार करून त्याने त्याचा घोडा थांबवला आणि घोड्यावरून खाली उतरून तो त्या गर्दीत शिरला. आग्रा बाजारातल्या भिकाजी हलवायाच्या मिठाईच्या दुकानासमोर ही गर्दी जमा झाली होती. आग्र्याचा कोतवाल सुद्धा तिथे हजर होता. त्याने बघितलं, कोतवालाने एका फाटक्या वेशातल्या गरीब दिसणाऱ्या माणसाला पकडलं होतं आणि तो माणूस सुटकेसाठी कोतवालाकडे गयावया करत होता. बिरबलाला समोर पाहताच कोतवालाने त्याला लावून मुजरा केला. बिरबलानं विचारलं, हे सगळं काय चाललंय? कोण आहे हा माणूस? त्यावर कोतवालानं काही उत्तर देण्याआधीच त्याने ज्याला पकडलं होतं ना, तो माणूस बिरबलाचे पाय धरत अजिजीने बोलू लागला. सरकार, सरकार, मी धनसुख. मी एक गरीब हमाल आहे हो. हमाली करून, हातगाडीवरून सामानाची ने-आण करून मी माझं आणि माझ्या बायको मुलांचं पोट भरतो. मला वाचवा सरकार, मी काही गुन्हा नाही केला हो, मला वाचवा. तेवढ्यात दुकानाच्या ठेल्यावर बसलेला भिकाजी हलवाई कडाडला. ए खोटारड्या, गुन्हा केला नाही असं खोटं का सांगतोस? माझ्या मिठाईचे पैसे टाक आधी. संतापाने भिकाजीचा चेहरा लालबुंद झाला होता. त्याला शांत करत मग बिरबल म्हणाला, हो हो शेठजी, हे बघा, आधी शांतपणे घडलेला सगळा प्रकार मला सांगा, मग मी बघतो तुमचे पैसे कसे वसूल करायचे ते. बिरबलाचे हे आश्वासक उद्गार ऐकून भिकाजी शेठचा राग थंड झाला. तो सांगू लागला, मेहरबानी सरकार, मी सकाळी दुकानात आलो आणि ठेल्यावर बसलो. बघतो तर हा फाटका माणूस माझ्या ठेल्यावर ठेवलेल्या जिलब्या इमारतींच्या ढिगाकडे बघत उभा होता. आत्ता जाईल मग जाईल म्हणून मी काही वेळ गप्प राहिलो तर हा लबाड हलेच ना. तेव्हापासून चांगल्या 2 घटका हा इथेच उभा होता. मग मी त्याला म्हणालो, बाबा रे, तुला काही मिठाई विकत घ्यायची नाही तर मग इथे उभा राहून काय करतोयस? त्याला मध्येच तोडत धनसुख हमाल बोलू लागला, माफी सरकार, पण मी एक गरीब हमाल. मिठाई विकत घ्यायला माझ्याकडे पैसे कुठून असणार हो? मी उन्हाचा शीण जावा म्हणून जरा इथे रस्त्याच्या कडेला सावलीत थांबलो होतो. तेव्हा या शेठजींच्या ठेल्यावरच्या गरमागरम जिलब्यांचा सुगंध तरवळू लागला. त्या वासाने मी या ठेल्याकडे ओढला गेलो. मी फक्त त्या मिठायांचा वास घेतला सरकार. धनसुखचे हे उत्तर ऐकून भिकाजी पुन्हा संतापला आणि त्याच्यावर ओरडू लागला, काय म्हणतोस, काय म्हणतोस खोटारड्या? तू फक्त माझ्या मिठायांचा वास घेतलास? अरे मग त्या माझ्या ठेल्यावरच्या मिठायांच्या सुगंधाचा मोबदला तरी मला मिळालाच पाहिजे. दे आधी त्याचे पैसे मला, दे. गरीब धनसुख सुटकेसाठी गयावया करतच होता आणि शेठजी तर इरेला पेटले होते. भिकाजी शेठ ओरडतच होते, दे आधी माझे पैसे, दे मला, नाहीतर जा तुरुंगात. एव्हाना घडला सगळा प्रकार बिरबलाच्या ध्यानात आला. सुगंधाच्या नावाखाली लोभी भिकाजी शेठ गरीब धनसुखला लुबाडू पाहत होता. बिरबलाने आता एक युक्ती करायचं ठरवलं. भिकाजी शेठला शांत करत बिरबलाने सांगितलं, हे बघा शेठजी, तुमच्या मिठाईच्या सुगंधाचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे हे मलाही मान्य आहे. तुम्ही या धनसुखला माझ्याकडे पाठवा. मी त्याच्याकडून तुमच्या मोबदल्याचे पैसे वसूल करून ते तुमचे तुम्हाला परत देतो. संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी येऊन तुमचे पैसे परत घेऊन जा. हा उपाय भिकाजी शेठला मान्य करावाच लागला. तो तयार झाला. तसा बिरबलाने कोतवालास धनसुख हमालाला घेऊन आपल्या कचेरीत येण्यास सांगितलं आणि तो निघाला. बिरबल निघाल्यावर कोतवाल धनसुख हमालाला घेऊन बिरबलाच्या कचेरीत गेला. तेव्हा बिरबलानं मणभर धान्याचं पोतं आणि मिठाईने भरलेली टोपली धनसुखला देऊन त्याला घरी जाण्यास सांगितलं. गरीब धनसुखला आपली अशी सुटका झाल्यावर गहिवरून आलं. बिरबलाचे मनोमन आभार मानून तो घरी परत गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे भिकाजी शेठ बिरबलाच्या घरी आला. तेव्हा बिरबलानं त्याचं हसत हसत स्वागत केलं आणि त्याला आपल्याबरोबर आपल्या दिवाणखान्यात बसण्यास सांगितलं. आता आपल्याला पैसे मिळणार ह्या आशेनं भिकाजी शेठ बसून राहिला.
2 तास झाले तरी बिरबल काही पैसे देईना. दिवाणखान्यात इतर मित्रांबरोबर गप्पा मारत, हातात नाणी खुळखुळवत बिरबल बसला होता. शेवटी न राहावून भिकाजी शेठनं बिरबलाला विचारलं, सरकार, माफी करा, माझा मोबदला देताय ना? बिरबल हसत हसत उत्तरला, अहो शेठजी, हवेत दरवळणाऱ्या मिठाईचा सुगंध त्या गरीब बिचाऱ्या हमालाच्या नाकात गेला, त्याच्याकडून त्याचा मोबदला तुम्हाला पाहिजे होता ना? तोच तर मी आता देत होतो. ही मी जी नाणी हातात खुळखुळवत होतो ना, त्यांचा आवाज, त्यांचा खणखणाट हवेत पसरत होता की नाही? तुम्ही तुमच्या कानाने ऐकलात की नाही नाण्यांचा खणखणाट? बिरबलापुढे ओशाळून भिकाजी शेठ म्हणाला, हो सरकार, नाण्यांचा खणखण आवाज माझ्या कानावर पडला खरा. मग झालं तर, तुमच्या मिठाईच्या सुगंधाचा खणखणीत मोबदला मी तुम्हाला दिला. आता तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता, बिरबल म्हणाला. हे ऐकून लोभी भिकाजी शेठ गालावर थप्पड खाल्ल्यागत गपगार झाला आणि हात हलवत परत निघून गेला. बिरबलाने अशी त्याची चांगली खोड मोडली होती. म्हणतात ना, जशास तसे. काय मित्रांनो, कशी वाटली ही बिरबलाच्या चतुराईची कथा? आणि तुम्हाला या गोष्टीवरून आणखीन कोणती चांगली शिकवण मिळाली ते आम्हाला जरूर कळवा आणि ऐकत रहा छान छान गोष्टी बुक मायावरती.